लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 2100 रुपयांचा निर्णय या महिन्यापासून सुरू। लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये येणार। सरकारची पूर्वतयारी सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आनंदाची बातमी। 2100 रुपये कधीपासून येणार हे स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। आपण आता व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत। पहा, याच्यामध्ये आपण बघूया की आदित्य तटकरे मॅडम यांनी 2100 रुपये कधी येणार हे सांगितलं आहे, कोणाला येणार हे सांगितलं आहे, कधी येणार हे सांगितलं आहे। आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आज मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे, कारण आज सुद्धा वाटप होणार आहे। मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचं ज्या लाडक्या बहिणींना पैसे नाही आले त्यांना आज वाटप होणार आहे। गॅस सिलेंडरचं सुद्धा आज वाटप होणार आहे आणि सोबतच साडीचं सुद्धा आज वाटप होणार आहे। ते कोणाला होणार आहे, काय होणार आहे, आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता याच्यानंतर आपल्याला आदित्य तटकरे मॅडम सांगतील की एप्रिलच्या महिन्याचं जे काही 2100 रुपये कधी येणार आहेत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की साडी आणि बाकीचे पैसे कधी येणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की त्यांना सगळं भेटायला पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ कंप्लीट पाहावा, कारण आता आदित्य तटकरे मॅडम बोलतील त्यानंतरच आपण तुम्हाला मी सांगणार आहोत की कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आज मार्च महिन्याचे हप्ते येतील, 2100 रुपये आज येतील किंवा साडी वाटप आणि याच्यासोबतच 2100 रुपये येतील। चला पाहूया। ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना, त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली। मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण का या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं, महिलांचं म्हणणं आहे। तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथं प्रश्न आहे। आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून येणार। पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये। फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। पहा, आताच आपल्याला लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे मॅडम यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। तरी आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। बघा, आता लाडक्या बहिणींना सरकार अजून एक गिफ्ट देणार आहेत। लाडक्या बहिणींना साडीचे तरी गिफ्ट आहेच, त्यानंतर अजून एक गिफ्ट देणार आहे। तर आता मला सांगा कोणाकोणाला साडी मिळाली आहे, तर साडी कशी मिळत आहे ते सांगतो आहे। बघा, ज्यांना साडी पाहिजे त्यांच्यासाठी काय आहे तर रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणींना साडीही मिळणार आहे। आजपासून ते वाटप सुरू झालेलं आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं तर रेशन कार्ड पाहिजे तुमच्याकडे, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड, त्यानंतर तुम्हाला साडी मिळणार आहे। बघा, खात्यात आज पैसे जमा होणार आहेत आजपासून 1500 सुद्धा। ज्या लाडक्या बहिणींना मार्च फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांना सुद्धा आज पैसे पुन्हा मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नाहीत त्यांना सुद्धा मिळणार आहेत। परंतु तुम्हाला इथं काय काम करायचं आहे, कोणते कागदपत्र काढून ठेवायचे आहेत हे आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुद्धा होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आता सांगितलेलं आहे की 2100 रुपये
हे आपल्याला एप्रिल महिन्यापासून किंवा काही एप्रिल महिन्यापासून भेटण्याची जास्त शक्यता आहे, कारण सर्व जिथं मंत्री आहेत त्यांना हाच प्रश्न पडलेला आहे की आपण आता 21 रुपये द्यायला पाहिजे. कारण ज्यावेळेस हे होतं, अधिवेशन चालू होतं, अधिवेशनामध्ये त्यांना बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला की 21 रुपये तुम्ही कधी देणार आहात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे की त्याच्यावरती मंत्री सगळे आमचे जे मंत्री आहेत ते विचार करत आहेत. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आलं की आता विरोधक त्यांना विचारत आहेत, तर याचा निर्णय त्यांनी लवकरच घेणार आहेत आणि आपल्याला शक्यतो 21 रुपये हे एप्रिलमध्येच पाहायला मिळणार आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी की 21 रुपये जो आहे तो आपल्याला एप्रिलचा हप्ता हा पाहायला मिळणार आहे. परंतु हा सरसकट येणार आहे का, तर नाही. त्यासाठी तुम्हाला काय कामं करायची आहेत मी डिटेलमध्ये माहिती सांगतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे पाहिजे असेल किंवा मार्चचा हप्ता, एप्रिलचा हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पहा, 21 रुपये कोणाला मिळणार आहेत किंवा गॅस सिलेंडरचे हप्ते कोणाला मिळणार आहेत आणि मार्च फेब्रुवारी. आता तुम्ही मला पहिलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला इथून मागचे म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्ते आले आहेत का. काही लाडक्या बहिणींना तर हप्ते आले नाही, त्याची कारणंसुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. किंवा तुम्हाला साडी मिळाली आहे का, तुम्ही फटाफट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ज्या लाडक्या बहिणींना आले नसेल त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना आले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा सांगा, म्हणजे आपल्या इतर लाडक्या बहिणींना समजेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आजपासून साडी वाटप आहे, तर ते तुम्हाला कुठे भेटत आहे, रेशन दुकानामध्ये. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली आहे, तर जिल्हे काही असे आहेत बघा: पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला, जालना, धुळे, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती सुरुवात झालेली आहे. सोबतच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा आज हप्ता जो आहे तो पुन्हा वाटप होणार आहेत. आज आपल्याला पुन्हा 9 वाजल्यापासून पुढे हे जे पैसे आहेत ते पाहायला मिळत आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना आज 9 वाजता किंवा 8:30 वाजता सुद्धा मेसेज आलेला आहे सकाळी. त्यानंतरच ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की आपल्याला अजून पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे, तर 2 डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचे आहेत. बघा, जरी तुम्हाला मार्चचा हप्ता आला असेल तर याची गॅरंटी नाही की 2100 रुपये एप्रिलचा हप्ता तुम्हाला येईल. कारण त्यासाठी काय करावं लागणार आहे मी तुम्हाला आता 2 मिनटात सांगतो. कारण एप्रिलचा महिनासुद्धा, एप्रिलचा जो 21 रुपये आहे त्यासाठी तुमची अर्ज पडताळणी केली जाणार आहे. त्याशिवाय तुम्हाला 2100 येणार नाहीत. तर ते काय आहे तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तुमचं उत्पन्न चेक केलं जाईल. बँके थ्रूसुद्धा तुमचे ट्रान्झॅक्शन चेक केले जातील. तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट यादीतून काढलं जाईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज येणार नाही. 21 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार नाही. सोबतच तुमचं रेशन कार्ड चेक केलं जाईल. कोणाची KYC राहिलेली आहे का, कोणाचं घरात 4 चाकी वाहन आलेलं आहे का, कोण आता नवीन नोकरी लागलेला आहे का, कोणाचं मागच्या 2 महिन्यामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे का, अशा सर्व गोष्टी चेक करूनच तुमचं यादीत नाव टाकलं जाणार आहे. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे आता बरोबर आहे का. कारण आपल्याला डिसेंबरच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या त्यांना आता पैसे मिळत नाहीत. आता ते कडक नियम लावले गेलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की हे नियम सगळे काढून टाकले पाहिजेत आणि जसं आपल्याला डिसेंबर अगोदर सरसकट लाडक्या बहिणींना पैसे येत होते तसेच सरसकट पैसे मिळायला पाहिजेत. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमची गोष्ट जी आहे ती सरकारपर्यंत पोहोचणार नाही. आणि तुम्ही सांगा की तुमचे खाते कोणतं आहे, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.